हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण इन्स्टन्स टाईप काय असतं आणि त्याच्यामध्ये इन्स्टन्स टाईप फाइंडर कसा यूज करायचा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉन्च टेम्पलेट म्हणजे काय, लॉन्च टेम्पलेट कसा क्रिएट करायचा आणि त्याचे यूज केसेस काय असतील. सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑल राईट, सो नेक्स्ट ऑप्शन आहे लॉन्च टेम्पलेट्स. जर टेक्निकली तुम्ही इकडे बघितलं तर इकडे दिलं यूज लॉन्च टेम्पलेट्स टू ऑटोमेट इन्स्टन्स लॉन्चेस, सिम्प्लिफाय परमिशन पॉलिसीज अँड इन्फोर्स बेस्ट प्रॅक्टिसेस अक्रॉस युअर ऑर्गनायझेशन. आता ह्याचा अर्थ काय, चला परत एकदा आपण एक रिअल लाईफ सिनारिओ बघूया टू अंडरस्टँड लॉन्च टेम्पलेट्स. सो लेट्स अज्युम की तुम्ही एक पिझ्झा ऑर्डर करता. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण पिझ्झा ऑर्डर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन करतो, काहीतरी सबट्रॅक्ट करतो, की म्हणजेच काय की ह्या गोष्टी मला नको आहेत, ह्या गोष्टीच मला हव्यात. तर अज्युम करूया की तुम्ही ऑलवेज मीडियम साईज पिझ्झा ऑर्डर करताय, त्याच्यासोबत चीज बस्ट पीस पाहिजे तुम्हाला, त्याच्यासोबत एक्स्ट्रा कॉर्न किंवा काही ना काहीतरी एक्स्ट्रा हवं आहे तुम्हाला, आणि त्याच्यासोबत आपल्याला पाहिजे कोक पण. आता ह्या तुमच्या डिफॉल्ट कॉन्फिगरेशन्स आहेत एखादी पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस नेक्स्ट टाइम पण तुम्ही ऑर्डर कराल त्यावेळेस तुम्हाला काय हवं आहे की हीच कॉन्फिगरेशन किंवा हीच ऑर्डर माझी जी मी प्लेस केलेली प्रिव्हियसली ती सेम ऑर्डर प्लेस झाली पाहिजे. तर आता नेहमी त्या रेस्टॉरंटला सांगण्यापेक्षा आपण काय करतो की आपल्या ॲप्लिकेशनमध्येच ती ऑर्डर सेव्ह करून ठेवतो, आणि ज्यावेळेस मला नेक्स्ट टाइम सेम ऑर्डर करायची असेल त्यावेळेस मी फक्त एका रीऑर्डरवरती क्लिक करतो आणि जेवढे पण मी आधी कॉन्फिगरेशन सिलेक्ट केलेले किंवा जेवढे पण ऑप्शन्स मी आधी सिलेक्ट केलेले माझा पिझ्झा ऑर्डर करण्यासाठी ते सगळे ऑप्शन्स ऑटोमॅटिकली येतात आणि तो तुमचा पिझ्झा तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतो. आता हेच एक्झॅक्टली म्हणजे लॉन्च टेम्पलेट्स. आता हेच आपण जर सर्व्हरच्या केसमध्ये अंडरस्टँड करायचं ट्राय केलं तर काय होईल ते बघूया. आता युजली ज्यावेळेस पण तुम्ही एखादा सर्व्हर लॉन्च कराल किंवा सर्व्हर क्रिएट कराल त्यावेळेस आपल्याला जर एक सिंगल सर्व्हर मला जर क्रिएट करायचं असेल तर माझ्याकडे बेसिक कॉन्फिगरेशन आहेत की समजा मला 2 GB वाला एक रॅम पाहिजे किंवा 1 कोर CPU पाहिजे आणि त्याच्यासोबत 10 GB स्टोरेज पाहिजे, आणि ऑलवेज आय एम गोइंग टू यूज यूट्यूब डेमो की ॲज अ कीपेअर, आणि त्याची नेटवर्किंगची कॉन्फिगरेशन पण सेम पाहिजे. आता सिंगल सर्व्हर क्रिएट करणं खूप इझी आहे, त्याच्यामध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि इट विल बी वन टाइम जॉब आणि क्विकली होऊन पण जाईल. आता हेच जर समजा मला 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिएट करायचे, 2 पण एक छोटासा नंबर आहे, लेट्स से की आपल्याला 100 ऑफ सर्व्हर क्रिएट करायचे आहेत. आता हे 100 ऑफ सर्व्हर कसे क्रिएट करायचे की सिमिलर कॉन्फिगरेशनचे, 2 GB रॅम पाहिजे, 1 कोर CPU पाहिजे, 10 GB स्टोरेज पाहिजे, अगेन यूट्यूब डेमो की नावाची कीपेअर यूज झाली पाहिजे, आणि सेम VPC म्हणजेच काय की व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडच्या नेटवर्किंग कॉन्फिगरेशन पण मला सेम पाहिजे. तर आता ज्यावेळेस आपण एक सिंगल इन्स्टन्स क्रिएट करतो त्यावेळेस आपण काय करतो की इकडे जातो आणि इन्स्टन्सवरती क्लिक करतो. इन्स्टन्सवरती क्लिक करून आपण इकडे नेम देतो जे पण द्यायचं असेल ते, त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट करतो, की पेअर सिलेक्ट करतो, त्याच्यानंतर नेटवर्किंगचं कॉन्फिगरेशन देतो, आणि मग इकडे आपण आपल्याला स्टोरेज किती हवा आहे हे इथे मेन्शन करतो आणि एक लॉन्च इन्स्टन्स करतो. आता हे तर झालं सिंगलसाठी. आता हे सिमिलर कॉन्फिगरेशनचे जर समजा मला 100 हवे असतील तर मी काय करणार, तर मी एक त्याचा इन्स्टन्स टेम्पलेट क्रिएट करून ठेवणार. इन्स्टन्स टेम्पलेट म्हणजेच काय की एक ब्लूप्रिंट क्रिएट करून ठेवणार ज्या कॉन्फिगरेशन्स मला हवेत. फॉर एक्झाम्पल माझ्या काय कॉन्फिगरेशन मला हव्यात की मला 2 GB रॅम वाला एक सर्व्हर हवा आहे, 1 कोर CPU हवा आहे, 10 GB स्टोरेज हवा आहे, आणि त्याच्यासोबत हीच की पेअर माझी एव्हरी टाइम यूज झाली पाहिजे, आणि इट शुड बी अंडर विदिन अ सेम VPC और द नेटवर्किंग कॉन्फिगरेशन सेम असले पाहिजे. सो आता हे आपण रेप्लिकेट करायचं ट्राय करूया की लेट्स से आय गो बॅक टू EC2. इकडे मी लॉन्च टेम्पलेट्स वरती क्लिक करतो आणि क्रिएट अ लॉन्च टेम्पलेट. इकडे जर तुम्ही आला तर लेट्स से माय डेमो टेम्पलेट म्हणून नाव देतो. त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला काही व्हर्जन द्यायचं असेल की लेट्स से की हा माझा डेव एन्व्हायरमेंटचा सर्व्हर आहे किंवा सर्व्हर्स असणार आहेत. त्याच्यानंतर ऑटो स्केलिंग सध्यासाठी स्किप करूया, ज्यावेळेस आपण नेक्स्ट फेजमध्ये ऑटो स्केलिंग बद्दल बोलू त्यावेळेस वी विल टॉक मोर अबाउट दिस. त्याच्यानंतर मला ऑपरेटिंग सिस्टम कोणती हवी, जेवढे पण माझे सर्व्हर मी क्रिएट करणार आहे त्या सगळ्या सर्व्हरसाठी मला एकच ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे. सो मी इकडे सिलेक्ट करतो लेट्स से उबुंटू. इकडे उबुंटू सिलेक्ट करूया. उबुंटू सिलेक्ट केल्यानंतर की पेअर कोणती यूज करायची आहे की की पेअर मला हवी आहे यूट्यूब डेमो की, त्याच्यासोबत इन्स्टन्स टाईप मला एकाच टाईपचा पाहिजे, तर मी फ्री टियरमध्ये जो एलिजिबल आहे तोच इकडे सिलेक्ट करतो की ह्याच टाईपच्या कॉन्फिगरेशनचे सगळे इन्स्टन्सेस क्रिएट झाले पाहिजेत.
त्याच्यानंतर इथे जर नेटवर्किंगची सेटिंग मला सेम ठेवायची तर मी सेम देखील ठेवू शकतो. इकडे बघा तुम्ही की हा एक सबनेट आहे, त्याच्यामध्ये सध्यासाठी जी डिफॉल्ट सेटिंग आहे तीच ठेवूया. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघाल की जो स्टोरेज मला द्यायचा आहे तो किती द्यायचा, तर लेट्स से की मला 10 GB वाला स्टोरेज द्यायचा आहे. सो हे सगळे ऑप्शन दिल्यानंतर मी इकडे क्रिएट लॉन्च टेम्पलेटवर क्लिक करतो. आता हा आपला एक ब्लूप्रिंट क्रिएट झाला. हा ब्लूप्रिंटमध्ये सगळ्या ज्या पण कॉन्फिगरेशन आपण दिलेल्या आहेत त्या सगळ्या कॉन्फिगरेशन इकडे मेन्शन असणार, की त्याची ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे, इन्स्टन्स टाईप कोणता आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे अँड सो ऑन. आता नेक्स्ट क्वेश्चन की इन्स्टन्स टेम्पलेट तर क्रिएट झाला किंवा ब्लूप्रिंट तर क्रिएट झाली. आता ह्या ब्लूप्रिंटवरून मला जर एखादा सर्व्हर क्रिएट करायचा असेल तर मी कसा करणार. सो त्याच्यासाठी यू विल हॅव टू गो हिअर आणि इकडे लॉन्च इन्स्टन्स फ्रॉम टेम्पलेट म्हणून एक ऑप्शन आहे. जर ह्याच्यावरती मी क्लिक केलं तर तुम्ही बघाल की माझ्या जेवढ्या पण कॉन्फिगरेशन मी आधी दिलेल्या त्या सगळ्या कॉन्फिगरेशन तुम्हाला इथे दिसतील. फॉर एक्झाम्पल मी T3 मायक्रो हा इन्स्टन्स टाईप सिलेक्ट केलेला, त्याच्यानंतर उबुंटू नावाची ऑपरेटिंग सिस्टम सिलेक्ट केलेली, त्याच्यानंतर यूट्यूब डेमो की ही पण सिलेक्ट केलेली, नेटवर्क सेटिंग आपण सिलेक्ट नव्हती केली आणि शेवटी आपण स्टोरेज सिलेक्ट केलेला विच वॉज 10 GB. सो विदिन अ सिम्पल क्लिक ज्या पण कॉन्फिगरेशन आपल्याला रिक्वायर्ड होत्या त्या सगळ्या कॉन्फिगरेशन इकडे लोड झाल्या आणि इकडे जस्ट मला नंबर ऑफ इन्स्टन्सेस माझे चेंज करायचे. फॉर एक्झाम्पल लेट्स से की मला 2 सर्व्हर क्रिएट करायचे, तर इकडे मी 2 एंटर केलं आणि त्याच्यानंतर मी लॉन्च इन्स्टन्सवर क्लिक करणार. आता हे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघाल की 2 डिफरंट सर्व्हर्स क्रिएट झालेले आहेत विथ द सेम कॉन्फिगरेशन विच वी अप्लाइड. आय विल गो बॅक टू EC2 आणि EC2 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की हा डेमोवाला जो आपण सिंगल क्रिएट केलेला आणि त्याच्यासोबत आपले हे 2 जे क्रिएट झालेले आहेत. आता इकडे मी नाव चेंज करू शकतो. लेट्स से माझा सर्व्हर 1 आहे आणि इकडे हा सर्व्हर 2 आहे. सो दिस वे लॉन्च टेम्पलेट यूज करून आपण एक ब्लूप्रिंट क्रिएट करू शकतो जेवढे पण आपल्याला सर्व्हर क्रिएट करायचे आहेत. सो जेव्हा आपण रिअल लाईफ सिनारिओमध्ये जर तुमच्याकडे समजा अशी रिक्वायरमेंट येते की तुमच्याकडे वेगळे एन्व्हायरमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल डेव्ह एन्व्हायरमेंट आहे, टेस्ट एन्व्हायरमेंट आहे अँड प्रोडक्शन एन्व्हायरमेंट आहे. या प्रत्येक एन्व्हायरमेंटवरती जर समजा तुम्हाला एक 10 किंवा 20 जर सर्व्हर क्रिएट करायचे असतील तर तुम्ही त्या केसमध्ये लॉन्च टेम्पलेट क्रिएट करू शकता विथ द सेम कॉन्फिगरेशन. फॉर एक्झाम्पल माझा जो डेव्हवाला कॉन्फिगरेशन असेल तो वेगळा असू शकतो, टेस्टवाला कॉन्फिगरेशन वेगळा असू शकतो आणि प्रॉडवाला कॉन्फिगरेशन वेगळा असू शकतो. बट नंबर ऑफ सर्व्हर्स माझे जर इकडे जास्त असतील तर आय विल क्रिएट लॉन्च टेम्पलेट आणि तो लॉन्च टेम्पलेट यूज करून जेवढे पण सर्व्हर्स मला क्रिएट करायचे ते मी ऑटोमॅटिकली क्रिएट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन सगळ्यांना येईल की हेच आपण टेराफॉर्म यूज करून नाही का करू शकत. तर येस, डेफिनेटली टेराफॉर्म हा एक वेगळा वे आहे सर्व्हर्स क्रिएट करण्याचा. जर मल्टिपल सर्व्हर्स क्रिएट करायचे असेल तर टेराफॉर्मने करू शकतो. बट जर तुम्ही टेराफॉर्म यूज नाही करत आहात आणि तुम्हाला AWS यूज करूनच जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही लॉन्च टेम्पलेट हा ऑप्शन कन्सिडर करू शकता. सो आय होप लॉन्च टेम्पलेट म्हणजे काय असतं, ब्लूप्रिंट कशी क्रिएट करायची आणि लॉन्च टेम्पलेट पासून EC2 इन्स्टन्सेस कसे क्रिएट करायचे हे तुम्हाला आता समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स किंवा क्वेरीज किंवा काही फीडबॅक असेल तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन अ कमेंट सेक्शन बिलो. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.